राजकारणाचा सर्वात मोठा जोकर जो आहे तो संजय राऊत आहे. पण त्यांनी सुपारी गँगनी काहीतरी गडबड केला. त्यांच्या पक्षाकडे तर स्वतःचा वोट नाही आहे, फक्त काँग्रेसच्या मताच्या आधारावर त्यांनी निवडून आलेले आहेत 9 खासदार. आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते संजयजी निरुपम आहेत. सर, काल एबीपी माझाकडे संजय राऊत यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत झाली आणि याच्यामुळे त्यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीस हे सगळ्यात मोठे विलन आहेत आणि आज देखील त्यांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे हे भाजपचे आश्रित राजे आहेत, ते आश्रित आहेत. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? 2 विषय आहे तुमच्याकडे. एक तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा विलेन कोण आहे मला माहीत नाही. याच्यावर लोक आता विधानसभा निवडणुकीमध्ये एक फायनल जो जनादेश देणार आणि तेव्हा सर्वांना समजेल. पण मी नक्की सांगू शकतो की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात मोठा जोकर जो आहे तो संजय राऊत आहे. याच्यासाठी कुठल्या प्रकारचे निकालची आवश्यकता नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक सर्वात मोठे जोकर म्हणून. शिंदे साहेबांबरोबर जो बद्दल जे त्यांनी सांगितलं, ज्यांनी काँग्रेसच्या मतावर, काँग्रेसच्या मुस्लिम धार्जिन मतावर निवडून आलेले आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचा वोट आता निघालेला आहे, ज्यांच्या पक्षाकडे तर स्वतःचा वोट नाही आहे, फक्त काँग्रेसच्या मताच्या आधारावर त्यांनी निवडून आलेले आहेत 9 खासदार. ते मोठे आश्रित आहेत ना. शिंदे साहेबांकडे तर स्वतःचा एक मत आहे आणि भाजपबरोबर त्यांची युती होती, यामुळे आम्ही जिंकलो. पण त्यांच्याकडे स्वतः एक मोठा मत आहे, त्यांच्या कामकाज पण आहे मोठ्या प्रमाणात. पण यांच्याकडे काय आहे? फक्त बडबड करण्याचं एक काम आहे. सर, अजून एक विषय तो म्हणजे त्यांनी आज सामनामध्ये अशी बातमी आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक दादरला होतं आहे, त्या स्मारकाचं काम या सरकारने बंद पाडलेलं आहे आणि गेल्या 1 वर्षापासून ते कामच झालेलं नाही आहे. त्याची बैठकच झाली नाही MMRDAमध्ये आणि जे असा आरोप, अशी बातमी सामनामधून करण्यात आलेली आहे. सामना सर, हे बघा जरा, सामनामध्ये दररोज काहीतरी एक चुकीच्या आणि एक झूठ आणि मिथ्याचा एक दुष्प्रचार ते करतात, एक न्यूज छापतात. त्या न्यूजमध्ये काहीही मतलब तथ्य नाही असतो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आमच्या देशाचा एक घटने लिहून दिला आणि या देशाच्या गोरगरीब लोकांना जगण्याचा अधिकार दिला, त्यांचा जो एक मोठा असा एक स्मारकचा निर्माण आहे, तो काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते कंप्लीट होईल आणि त्यांचा उद्घाटन पण या शासनाच्या हस्ते होईल. अहंकारी राजा म्हटलेलं आहे, अहंकार झालेला आहे नरेंद्र मोदी यांना आणि RSSने त्यांना आरसा दाखवला असं देखील म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी. RSS म्हणजे भाजप म्हणजे जे लोक आहेत ते RSS प्रणीत आहेत, RSSच्या विचारधारा घेऊन आलेले आहेत. तो RSS त्यांची एक मोठी संस्था आहे. त्यांच्या विचाराच्या आधारावर, त्यांच्या एक मार्गदर्शनाच्या आधारावर ते भाजपचे लोक आणि भाजपचे सगळे नेते मंडळी काम करतात. तो अशी परिस्थितीत RSS तर्फे काहीतरी सूचना, नवीन सूचना येऊ शकतो. तो एक नवीन सूचना आहे आणि या सूचना मी एक नक्की सांगू शकत नाही, पण भाजपचे जो नेते मंडळी आहेत ती सूचना घेऊन त्याचप्रमाणे ते काम करणार पुढे. लोकसभेला आम्ही 38 जागा जिंकल्या असत्या असा आत्मविश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. पण म्हटलं की सुपारी गँग भाजपची त्या ठिकाणी काम करत होती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. त्या सुपारी गँगमुळे आम्ही जागा हरलो, नाही तर आमच्या 38 जागा आल्या असत्या. आम्ही पण लोकसभामध्ये 40पेक्षा जास्त सीट जिंकू येऊ शकत होतो, पण त्यांनी सुपारी गँगनी काहीतरी गडबड केला. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संजय निरुपमजी होते आपल्याबरोबर, ज्यांनी संजय राऊत यांच्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांना उलट सुपारी गँग असं संबोधलेलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, वसई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.